कुठं असतील हे? घरी असतील का दुकानावर असतील? आर्याला भेटला असतील का हे? ती आर्या ह्यांच्यासोबत आमच्या खोलीत तर नाहीतर आमच्या दुकानाच्या आतल्या खोलीत तर नसतील नाही दोघं. काय करू? मी जाऊन बघून येऊ का? यांनी त्या माधुरी सोबत पळून जायचा प्लॅन केला होता. तसा या दोघांनी प्लॅन केला असला तर उत्सव व्हायच्या आधीच ही आर्या घेऊन गेली माझ्या नवऱ्याला. तर मी काय करू मग? मी एकटी कशी जगणार आहे? लोक तर असंच म्हणतील का या पोरीतच खोट आहे. हिच्यावर हिच्या नवऱ्याचं प्रेम नव्हतं म्हणून गेला पळून. लालीजी, ओ लालीजी, लालीजी, काय हो लालीजी, काय झालं? काय नाही, बरं वाटणं झालंय. बघू काय झालंय. काहीच नाही. आतून जाणवतोय, कणकण पण वाटते, अंग लय ठणकतंय माझं. हा, ते थंडीमुळे झालं असेल. बाहेर बघितलं ना किती गारठ आहे. त्याच्यात तुम्ही जमिनीवर बसून काम करता, त्याच्यामुळे असं थंडी भरली असेल. तुम्ही एक काम करा, खाऊन घ्या, म्हणजे तुम्हाला लगेचच बरं वाटेल. नाही नको, मला भूक नाही, मला काय खावंसं वाटत नाहीये. अहो असं कसं भूक नाही? थोडंसं खाऊन घ्या म्हणजे लगेचच बरं वाटेल तुम्हाला. चव गेली आहो तोंडाची. अहो थोडंसं खाऊन घ्या, लगेचच चव येईल. गरम गरम पोहे आणलेत बरं तुमच्यासाठी. पटकन असं खाऊन घेतलं की एकदम तरतरीत माणूस. जरा खाऊन घ्या. तुमच्या हातानं बरं. हा, तुमच्या हातानं बरं. काय कटकट आहे हिची. आता हिला मनवत बसलो तर आर्याला कधी भेटणार? बर, हा करा. अहो बायको आहे का जनावर आहे मी? घाई एवढी काय आहे? कुठे जायचंय का तुम्हाला? मला काही सुचना झालंय, काय करू? म्हणजे उत्सव एवढा तोंडावर आलाय आणि सगळं काम बाकी आहे माझं. आणि आज माझ्याच्यानं काय काम होईल का सांगता येत नाही. मग कशाला करता? नाही म्हणजे तुमची तब्येत पण बरी नाही. ती राहू द्या, नंतर करा. ही खाऊन घ्या बरं, तुम्हाला बरं वाटेल. आधी या अंगात ताकद पाहिजे. खाऊन घ्या, मी जातो दुकानावर. अहो थांबा ना, आजचा दिवस नका ना जाऊ दुकानावर. अहो नाही, लय महत्वाचं काम आहे, निघावं लागेल मला. अहो थांबा ना. काय काम आहे सगळं माहिती आहे मला. डोक्यात ती आर्या खेळत असेल ना.